नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। आजचा व्हिडिओ खास करून सीनियर सिटीजन्स करता आहे, त्यामुळे तो जास्तीत जास्त शेअर करा आणि ही माहिती सर्वांना पोचावी हा उद्देश आहे। आज माझ्याकडे एक म्हातारे आजी आजोबा आले होते, ज्यांना धड चालवत देखील नाही आणि असाच त्यांनी मला फोन केला की मॅडम आम्हाला घरामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स होतोय, त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर मदत हवी आहे। तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही जसे आहात तसेच्या तसे माझ्या ऑफिसला या। आता ते आल्यानंतर मला समजलं की अरे ह्यांनी 2 महिन्यापूर्वी देखील मला असाच फोन केला होता की मला घरामध्ये माझी दोन्ही मुलं मला मारहाण करतात, मारझोड करतात आणि त्यामुळे मी त्रस्त झालेलो आहे। माझ्यासोबतच माझ्या बायकोला देखील मारतात। मी तेव्हाही त्यांना सांगितलं होतं की तसेच्या तसे तुम्ही ज्या अवस्थेत असाल त्या अवस्थेत एकतर माझ्या ऑफिसला पोचा, नाहीतर मग पोलिसांची कुठेतरी तुम्ही मदत घ्या। आता आज ते लोक आल्यानंतर त्यांच्याशी सगळी शहानिशा केली, त्यांना विचारपूस केली की ॲक्च्युअलमध्ये काय आहे। तेव्हा त्यांनी मला खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या की माझ्या हाताला मारझोड झालेली आहे, मारहाण झालेली आहे आणि विषय आहे पैसा, की मुलं आम्हाला आमच्या म्हातारपणाच्या चरितार्थाकरता पैसा देत नाहीत। दोघंही चांगले कमवतात, दोघांनी स्वतः स्वतंत्र घरं घेतलेली आहेत, फॉरेनला जातात, विमानातनं फिरतात, परंतु आम्हाला पैसे देत नाहीत। म्हटलं ओके, म्हटलं ह्याच्यामध्ये तुम्ही पोलिसांची काही मदत घेतलीत का? तर म्हणाले हो मॅडम, आम्ही आजच पोलिसांना फोन केला होता, ते आमच्या घरी आले, परंतु पोलिसांकडनं आम्हाला कुठलीही मदत मिळालेली नाही। मग मी त्यांना म्हटलं की मी स्वतः आता तुमच्यासोबत पोलीस स्टेशनला येते, आपण पोलिसांकडे जाऊया आणि त्यांनाच विचारूया की तुम्ही का बरं यांना मदत करत नाही। असा 100 नंबरचा फोन मी लगेच तात्काळ पोलिसांना केला। पोलीस आज स्वतःहून माझ्या ऑफिसमध्ये आले। पोलिसांनी या 2 आजी आजोबांना बघितलं आणि म्हणाले मॅडम 1 तास आधी मी ह्यांच्या घरी जाऊन आलेलो आहे। यांच्या पूर्ण कॉलनीमध्ये आता हे जोडपं फेमस आहे ह्याच करता की काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि हे पोलिसांना फोन करतात। मी त्यांना असं सांगतोय की तुमच्या दोन्ही मुलांचे नंबर मला तुम्ही द्या, म्हणजे मी त्यांच्याशी काहीतरी संपर्क करेन। दुसरी गोष्ट असं त्यांना सांगतोय की पोलिसांची 4 व्हीलरची गाडी आहे, तुम्ही माझ्यासोबत आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला चला। परंतु हे जे आजोबा आहेत ते आमचं कुठल्याही बाबतीत ऐकत नाही, हट्टाला पेटलेत की तुम्ही माझी कंप्लेंट इकडे घरातल्या घरातच घ्या। मग त्या पोलिसांची सगळं समजल्यावर काही ह्या गोष्टी कळल्या की ते आजोबा खोटं बोलत आहेत। खोटं म्हणजे त्यांनी मला फोनवर अशी माहिती दिली की मला आत्ताच्या आत्ता मुलगा मारझोड करतोय, परंतु प्रॅक्टिकलिटीमध्ये ते कपल, ते आजी आजोबा एकटेच घरात राहतात, त्यांच्याबरोबर त्यांची मुलं राहत नाहीत, मुलं वेगवेगळ्या दुसऱ्या घरांमध्ये राहतात। त्यामुळे असा सगळा प्रकार ऐकल्यानंतर मग पोलिसांची देखील मी मदत घेतली की बाबा ह्यांच्यामध्ये जे अशा काही वारंवार कंप्लेंट्स माझ्याकडे, कारण हे कदाचित माझ्याकडे 4थे ते 5वे आजी आजोबा आहेत, म्हातारे कपल्स आहेत, जे असं म्हणतात की आम्हाला मुलं त्रास देतात आणि पोलिसांची मदत घेतल्यानंतर खऱ्या गोष्टी वेगळ्याच असतात। आता आज माझा व्हिडिओ बनवण्याचा हा हेतू ह्याच कारणाकरता आहे की बघा कित्येक आजी आजोबा आहेत किंवा 60 ओलांडलेली जी लोकं आहेत त्यांची ही अपेक्षा अशी असते की बाबा आम्हाला म्हातारपणात मुलांनी पैसे द्यावेत। ही गोष्ट कितीही खरी असली किंवा कर्तव्यामध्ये मोडत असली तरी अशा आईवडिलांना पैसा मिळतो ज्यांच्याकडे काहीच पैसे नाही आहेत। मी जेव्हा ह्या आजी आजोबांना विचारलं की तुमच्याकडे काहीच पैसे नाही आहेत का, तेव्हा त्यांनी मला अशी माहिती दिली की मॅडम आमच्याकडे 50 लाख रुपये आहेत, आम्ही त्याचं FD केलेलं आहे आणि त्या FDतनं जो काही पैसा येतो 30 ते 35 हजार रुपये त्याच्यावर आमचा चरितार्थ चालतो, परंतु मला मुलांकडनं पैसा हवाच आहे। आता लक्षात घ्या, जोर जबरदस्ती करून किंवा असा बळजबरीने आपल्या मुलांकडनं आपण पैसा आणू शकत नाही। कायदा असं म्हणत असला तरी कायदा आईवडिलांना सुद्धा विचारतो की अरे तुमच्याकडे काहीच पैसे नाही आहेत का, हा पहिला लक्षात घ्या, ही पहिली गोष्ट आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की मनामध्ये कुठल्या तरी पूर्वीचे राग किंवा पूर्वीच्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही जर असं म्हातारपणी
त्रासून पोलिसांना जर असे खोटे फोन केलेत किंवा ॲडव्होकेटला तुम्ही असे खोटे फोन करून जर अशा माहिती प्रोव्हाइड करून मुलांची जर बदनामी करत असाल तर ते देखील योग्य नाही. आईवडिलांना पैसा द्यावा ही गोष्ट कायद्यामध्ये असली किंवा ती एक कर्तव्यामध्ये मोडत असली तरी आईवडिलांकडे जर एक व्यवस्थित 50 लाख रुपये आहेत, आज तुम्ही स्वतःच म्हणताय, तर मग मुलांची देखील ही जी बाजू असते ना ती कोर्टामध्ये ग्राह्य धरली जाते. आज त्या दोन्ही मुलांचे फोन मी घेतलेले आहेत, त्यांना पुढच्या मीटिंगकरता बोलावलं आहे. त्यामुळे खरी शहानिशा काय हे बघणं फार गरजेचं आहे. उगीच सिनियर सिटिझन्सच्या खोट्या केस करायच्या, त्यांना ते जे म्हातारे आहेत त्यांना धड 15 मिनटं 10 मिनटं चालवत देखील नाही, अशांना कोर्ट कचेरीमध्ये खेचून न्यायचं हे कुठेतरी योग्य वाटत नाही आणि ह्याच करता हा सगळा खटाटोप केला जातो. त्यामुळे माझी आज सर्व सिनियर सिटिझन्सना हात जोडून विनंती आहे की अशा प्रकारचे काही प्रकार करू नका. मुलांशी चांगले संबंध ठेवा, म्हणजे ती लोक देखील तुमच्याशी चांगले संबंध ठेवतील. कारण जसा तुम्हाला मुलांबद्दल कंप्लेंट्स आहेत तसेच मुलांना देखील तुमच्याबद्दल प्रचंड कंप्लेंट्स असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टी ह्या कोर्टामध्येच जाऊ शकत नाहीत, तर बाहेरच्या बाहेर लॉयरच्या ऑफिसमध्ये त्या सोडवाव्या लागतात आणि अशी मॅटर्स ही नाजूकपणे हाताळता येतात. त्यामुळे सामंजस्याने घ्या, छान संबंध ठेवा आणि म्हातारपणात आपली ही काठी आहे, आपल्याला छान राहायचं असेल तर आपले इगो, आपले हट्ट हे कुठेतरी आपल्या स्वतःला ड्रॉप करावे लागतात. हे देखील सिनियर सिटिझन्सना समजलं पाहिजे. आज याच व्हिडिओतनं मला हे सांगायचं आहे आणि असे जे कपल्स आहेत किंवा जे आजी आजोबा आहेत त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्ही माझ्याकडे येऊन सांगू शकता. त्यांचं व्यवस्थितरित्या त्यांना जे काही कायदेशीर मदत देता येईल ती माझ्याकडून प्रोव्हाइड केली जाईल. धन्यवाद.